कटोरीचा पार्ट तयार केल्यानंतर ही जी पट्टी आहे किंवा क्रॉस पट्टी लावल्यानंतर इथे कमी जास्त होतं, तर ते न होता या पद्धतीने फिनिशिंगने आपल्याला कटोरीची क्रॉस पट्टी लावल्यानंतर पूर्ण लेवलमध्ये पट्टी येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग पट्टी लावायच्या अगोदर ही आपली इथे शिवलेली कटोरी आहे आणि याला आपण इथे क्रॉस पट्टी किंवा हा बेल्ट तुम्ही म्हणत असाल तर बेल्ट लावून घ्यायचा आहे। तो लावताना प्रॉपर पद्धत कशी आहे ते पाहूया। आता हा वरचा पार्ट आहे ब्लाउजचा आणि हा क्रॉस पट्टीचा पार्ट आहे। दोन्ही लावताना आपल्याला काय करायचं आहे, आपलं जर मार्जिंग 5 इंच असेल किंवा अर्धा इंच असेल, जे काही मार्जिंग आपलं असेल ते आपल्याला ते घ्यायचं आहे। जसे की मी ते दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत। हे पार्ट जोडून घेतल्यानंतर इथे टीप आपण मारणार आहोत मार्जिंगची, तिथे हे दोन्हीही कॉर्नर आपले सेम आले पाहिजेत। म्हणजे हे जे कॉर्नर आहे ते सेम जेव्हा येतात तेव्हाच आपली टीप इथे प्रॉपर बसते। आणि जे काही तुमचं मार्जिंग कटोरीचं आहे ते तुम्ही या पद्धतीने ते मारून घ्यायचं आहे। टक्स आपल्याला व्यवस्थित सेट करायचे आहे, या साईडला करा किंवा त्या साईडला करा, काहीच प्रॉब्लेम होत नाही। आणि जे काही तुमचं हे पाव इंचाचं, तर मी पाव इंचाचं मार्जिंग ठेवलेलं आहे या पट्टीसाठी, म्हणून मी पाव इंचावरती टीप मारतीये। अर्धा इंच तुमचं मार्जिंग असेल तर अर्धा इंचावरती तुम्ही ही टीप मारायची आहे। पण टीप मारताना लक्ष कुठे द्यायचं आहे, हा जो पार्ट आहे आपला तो इथे हा थोडासा पुढे गेला पाहिजे आणि जिथे आपल्याला हे दोन्हीही पार्ट शिवून एकत्र येतात ते पार्ट एकावरती एक आले पाहिजेत, म्हणजे आपली जिथे शिलाई आहे ती परफेक्ट होते। आता ही टीप मी कंटिन्यू इथे मारून घेतलेली आहे। इथे बघा, आता ही टीप मारून झाल्यानंतर क्रॉस पट्टी आणि वरचा जो पार्ट आहे तो दोन्ही पार्ट सेम आलेले आहेत। म्हणजे इथून सरळ आपण जर पाहिलं तर एका लाईनमध्ये आपल्याला ही पट्टी आणि ही कटोरीचा पार्ट दिसत आहे। सो या पद्धतीने तुम्ही जर ही पट्टी लावताना आपल्याला कुठे लक्ष द्यायचं आहे, इथे जो की तुमचा मार्जिंग आहे तिथे तुम्हाला दोन्ही टोक बरोबर आले की तुमच्या कटोरीची ही पार्ट किंवा ही क्रॉस पट्टी लावल्यानंतर हा भाग सरळ येतो। बऱ्याच जणींचा हा भाग पुढे जातो, बऱ्याच जणींचा हा भाग पाठीमागे येतो। त्यावेळेला इथे तर तुम्हाला जी दुसरी पट्टी लावायची आहे हुकसाठीची तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो। सो कटोरी पार्ट जोडताना किंवा क्रॉस पट्टी लावताना या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही।